मला मिळालेली आहे मंथनची पारितोषिक. ही ट्रॉफी आहे, गोल आहे आणि त्याला हे स्टँड आहे. तर मी तालुकास्तरीयावरती 11वी जिल्ह्यामध्ये म्हणजे ते सेंटरमध्ये 11th, डिस्ट्रिक्टमध्ये 20वी आणि स्टेट लेवलमध्ये 25वी आलेली आहे. म्हणून मला हे बक्षीस मिळालेलं आहे. हे अशी गोल प्लेट आणि हे स्टँड आहे. मी तुम्हाला दाखवते हे स्टँड कसं आहे. रबरसोबत आलं होतं. हे असं काहीतरी लावायचं होतं. हे दोन आहेत ना, हे असे असं काहीतरी लावायचं आहे. ते अजून आतमध्ये घुसवायचं आहे का? हे असं स्टँड आहे, त्याच्यावरती अशी ट्रॉफी होती. मला ते लावता येत नाहीये, तर माझ्या पप्पांकडूनच लावावं लागेल. असं काहीतरी लावायचं होतं. थांबा, मी लावस्तोवर व्हिडिओ पॉज करते. हे असं स्टँड आहे, ते आणलं पटकन जोडून पप्पांकडे आणि हे ट्रॉफी अशी त्याच्यावरती. तर ही ट्रॉफी मला मिळालेली आहे. तर माझ्याकडे अशा खूप ट्रॉफ्या आहे. माझ्याकडं म्हणजे कशा आहे माहिती का? माझ्याकडे फक्त 3 का काहीतरी ट्रॉफी आहेत. हा पडदा आहे मागचा. माझ्याकडे 3 ट्रॉफी आहे. मी 2री पासून मंथनला बसते. मंथन परीक्षा आहे ना, ती सामान्य ज्ञान परीक्षा, मंथन सामान्य ज्ञान परीक्षा, आणि मला केंद्रस्तरीय पारितोषिक मिळालेलं आहे. तर सन 2025-26 म्हणजे ही परीक्षा 2025मध्ये झालेली, 2026मध्ये झाली आहे आणि तिचा निकाल मेमध्ये का कशात तरी लागला. ठीक आहे. तर ती परीक्षा झाल्यावर मी माझ्या शाळेचं नाव SK सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर श्रामपूर आहे. स्टँडर्ड 4th म्हणजे मी आता 5वीला आहे आणि ती 4थीची ट्रॉफी ही वाली. ते रँक सेंटर जे माझी रँक आहे तेवढी. सेंटरमध्ये मी 11th सेंटर म्हणजे ते तालुकास्तरीय भेटलेलं आहे, केंद्रस्तरीय, बरोबर. तर ते सेंटर म्हणजे मी तालुक्यात 11वी आले आणि जिल्ह्यामध्ये म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये मी 20वी आलेली आणि स्टेट म्हणजे याच्यामध्ये राज्यामध्ये मी 25वी आहे. आणि मला हे गौरवचिन्ह करण्यात आलेलं आहे. तर हे मंथन वेलफेअर फाउंडेशनचं हे पारितोषिक आहे. माझ्याकडे असे 3 आहेत. मी 2री पासून बसत आलेले, 2री, 3री, 4थी, आता 5वीचंही बसायचं आहे. तर 5वीचं भेटतं का नाही ते मी तुम्हाला आता 2027मध्येच दाखवू शकते, ह्यावेळेस नाही दाखवणार. आणि माझ्याकडे अशीच एक आहे, ही काचीची ट्रॉफी आहे बरं का. काचीची ट्रॉफी आहे ही. माझ्याकडे सगळ्या काचीच्या ट्रॉफी आहेत आणि तेही मंथनच्या. ठीक आहे. तर मला मंथनमध्ये आणि मी कसं काय आले आणि माझी रँक कितवी आहे
एवढी रँक एवढी आहे आणि मी मंथनमध्ये 252 गुण प्राप्त करून आलेले आहे. आणि मागच्या वेळेस तिसरीला मला 242 गुण होते आणि त्याच्यामध्ये मी तालुक्यात 10वी आले होते. यावेळेस 11वी आले आणि दुसरीला 300 मार्काची नसती, ती फक्त 150 मार्काची राहते. त्याच्यामध्ये मी 114 गुण मिळवले होते आणि राज्यामध्ये कितवी आले होते काय माहिती, जिल्ह्यात पण नाही माहिती मला. मी डायरेक्ट तालुक्यात आले. म्हणजे माझे 3ही बक्षीस तालुक्यातलेच होते. आणि तालुक्यात आले ना तर मला तेव्हा 214 पाडून मी तालुक्यात 8वी आले होते. तर कसं आहे माझं हे पारितोषिक. आता तुम्हाला मी वाचून दाखवू का. मंथन वेलफेअर फाउंडेशन मंथन साबरण्या ज्ञान परीक्षा केंद्रस्तरीय पारितोषिक सन 2025-26 तन्वी हर्षल खंडेकर SK सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर श्रीरामपूर स्टँडर्ड 4th रँक सेंटर 11 डिस्ट्रिक्ट 20 स्टेट 25. आपण मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल गौरव चिन्ह प्रदान करण्यात येत आहे. आणि माझा याच्यामध्ये ते टोकन नंबर काय होतं, आजच कार्यक्रम झाला, ठीक आहे. त्याच्यामध्ये टोकन नंबर होतं 134 ते 342. म्हणजे माझं 134 नाही, माझं 342 टोकन नंबर होता. तर हे बघा, ट्रॉफी अशी आहे आणि तिचं स्टँड आहे ना, असं सुट्टं मिळतं, त्याला असं जोडावं लागतं आणि असं बसवावं लागतं. छान आहे ना. हे माझं 3रं बक्षीस आहे. तसं माझ्या भावालाही मिळालेलं आहे. माझ्या एक भाऊ आहे, तो चुलत का मावस काहीतरी आहे, त्याला पण अशी ट्रॉफी मिळाली. तो चितळीला राहतो आणि त्याला 222 गुण आहे आणि त्याला अशीच ट्रॉफी मिळाली. तर आज आमच्या दोघांचेही कार्यक्रम होते. हे बघा, अशी आहे ट्रॉफी. छान आहे का. माझ्याकडे अशा 3 आहे. मी तुम्हाला आता दुसरीचा एखाद्या वेळेस मी फोटो टाकू शकते यूट्यूबमध्ये. ते तुम्ही सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकून देते. तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगा मी कशी तुम्हाला हे टाकू. तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी 2री आणि 3रीच्या ट्रॉफीचे फोटो टाकू का. तर हे बघा, माझ्याकडे 3ही काचीच्या ट्रॉफी आहे. मला 2रीला आले होते ना, तेव्हा फेटे बिटे बांधून आमच्या हॉलमध्ये आम्हाला मीनाताई जगधनेकडून हे एक ब्लॅक कलरची अशी स्क्वेअर टाईप होती, ती ट्रॉफी देण्यात आली होती. आणि 3रीला डायरेक्ट डावखर लॉन्स माहिती तुम्हाला, त्याचा कार्यक्रम होता. ज्यांना डावखर लॉन्स माहिती असेल त्यांनी मला डनचं असं थंब पाठवा, ठीक आहे. तेव्हा पण मला एक रेड कलरची आणि व्हाईट कलरची ट्रॉफी मिळाली होती. ती अशी नव्हती, गोल नव्हती, ती असं काहीतरी वेगळी डिझाईन होती. आणि आत्ता ही अशी ट्रॉफी मिळालेली. तर माझ्या 3ही ट्रॉफ्या काचीच्या आहेत, पडली होती. 3ही ट्रॉफ्या माझ्या काचीच्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.